15 दिवस खरंच सफिशियंट आहे का कुठलीही एक्झाम काढण्यासाठी? जर का 15 दिवसाचा अभ्यासात संपूर्ण पेपर निघाला असता तर काही विद्यार्थी 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, किमान 3 वर्षपर्यंत अभ्यास करतात. तर ते विद्यार्थी मूर्ख आहे का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असेल जेव्हा तुम्ही थंबनेल पाहून एंटर केला असेल या व्हिडिओत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप खास होणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण स्ट्रॅटर्जी माहीत पडणार आहे की नेमकं अभ्यासाला लागणारे दिवस किती असते. दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतात आणि सातत्याने अभ्यास देखील करतात. परंतु तो अभ्यास सफिशियंट आहे का? आणि जर ते अभ्यास सफिशियंट असेल तर मग आपण 15 दिवसाची बोल कसं का बोलत आहोत की 15 दिवसातच कुठली एक्झाम क्रॅक करू शकतो? तर दोन्ही गोष्टी एकमेकाला टॅगल होत नाही, परंतु आपण ॲनालाइज केल्यानंतर ते आपल्या निदर्शनात येणार की खरं वास्तविक काय आहे एक्झाममधलं. स्टडी वर्सेस स्ट्रॅटर्जी. आता मला एक सांगा, स्टडी केल्यानंतरच आपल्याला स्ट्रॅटर्जी उत्पन्न होतो? म्हणजेच जेव्हापर्यंत आपण अभ्यास करू शकणार नाही किंवा आपला अभ्यास झाला नसेल त्याच्यानंतरच आपण स्ट्रॅटर्जीला हात लावू शकतो किंवा आपल्याला स्ट्रॅटर्जी डेव्हलप होते. परंतु स्ट्रॅटर्जी हे का बरं महत्त्वाची आहे? आज आपण स्ट्रॅटर्जीवर बोलणार आहोत. बघा, स्ट्रॅटर्जी इतकी महत्त्वाची आहे की स्ट्रॅटर्जी बिगर आपण एक्झाम क्रॅक करू शकत नाही, परंतु स्ट्रॅटर्जी डेव्हलप होण्यासाठी अभ्यास लागतो. तर खरंच आपल्याला 15 दिवसात आपण विथ स्ट्रॅटर्जी कुठलीही एक्झाम क्रॅक करू शकतो का? तर या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या एकमेव व्हिडिओत मिळणार आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. चला तर सुरू करूया. आज आपण बघणार आहोत पोलीस भरती पेपर. आता बघा, आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहीत असेल तो म्हणजे पेपर 100 मार्काचा असतो, त्यासाठी 60 मिनिटं हा वेळ असतो. परंतु त्यामध्ये जे एनालाइज करतो त्यामध्ये आपल्याला निदर्शनात येते इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र सोबत विज्ञान आणि एका साईडला आपण केला आहे चालू घडामोडी सोबत गणित बुद्धिमत्ता. बघा, जेव्हा आपण अशा प्रकारचा अभ्यास करतो, अनेक विद्यार्थी फक्त आणि फक्त विषय पाहतात की आपल्याला इतके इतके विषयाचा अभ्यास करणं आहे आणि स्ट्रॅटर्जी गेली खड्ड्यात, परंतु फक्त आणि फक्त अभ्यासाच्या मागे लागून जातात. परंतु एक लक्षात ठेवा, अभ्यासाने कुठलीही एक्झाम क्रॅक होऊ शकत नाही. मी तुम्हाला गॅरंटीसहित सांगतो, त्याचे एक्झाम्पल देखील देतो. बघा, तुम्हाला जर एक प्रश्न पडला कुठल्याही प्रकारचा, जेव्हा तुमच्या लक्षात येते की महाराष्ट्राची राजधानी किंवा उपराजधानी या प्रकारची तुम्ही पाठ करत राहता, परंतु तुम्हाला अगर अचानकमध्ये सांस्कृतिक राजधानी विचारली किंवा पर्यटन राजधानी विचारली किंवा त्या रिलेट तुम्हाला अजून घुमून प्रश्न विचारला, तेव्हा तुम्हाला तो प्रश्न सोडवता येणार नाही, कारण की तुम्ही ते पाठच केलं नसते. जे पाठ केलं असते तुम्हाला तेच माहीत असते. परंतु एक लक्षात ठेवा, कुठलीही एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपल्याला जो स्ट्रॅटर्जी लागते ते डेव्हलप कशी होते? तर बघा, 50% आपल्याला अभ्यासची आवश्यकता असते. 50% अभ्यास आणि यानंतर जो अभ्यास केला आहे याच्यावर रिव्हिजन आणि त्यानंतर जे स्ट्रॅटर्जी डेव्हलप करायला लागते ते सर्वात महत्त्वाचे असते. बघा, आज आपण स्ट्रॅटर्जीला का बरं महत्त्व देत आहोत? तर कुठली एक्झाम आपण अगर क्रॅक करायची असेल तर स्ट्रॅटर्जीचा हा यश अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, यामध्ये आज आपण पाहूया ते म्हणजे जे विषय दिलेले आहे यामध्ये मला एक सांगा, पोलीस भरतीला इकॉनॉमिक्स यामधला प्रश्न येतो काय? तर नाही. आलाच तर कदाचित एकाच प्रश्न येऊन जाईल. तर मला एक सांगा, अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स यामध्ये आपल्याला अभ्यास करायसाठी टाईम द्यायची आवश्यकता आहे का? तर नाही. हे स्ट्रॅटर्जी समजायला पाहिजे. त्यानंतर विज्ञानचे मोजून प्रश्न किती येतात आणि कशा बेसवर येतात, डीप येतात, वरवर येतात, या प्रकारची ॲनालाइज जेव्हा तुम्ही करसाल नाही तोपर्यंत तुमचा कन्सेप्टच क्लिअर होणार नाही. आणि कन्सेप्ट क्लिअर नाही झाला तर पेपर निघणार नाही. त्यासाठी बघा, विज्ञानचं अगर आपल्याला वरवर विचारताय, डिसीज विचारताय म्हणजेच बिमारी विचारताय, रोग विचारताय, तर त्या प्रकारचं तुम्ही करा. डीपमध्ये जाऊन एक्स्ट्रा टाईम देऊ नका. सोबतच राज्यशास्त्र अगर तुम्हाला विचारताय राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल इथपर्यंतच, तर तुम्ही घटनादुरुस्ती इतर गोष्टी करू नका. म्हणजे जेणेकरून तुमचा कमी टाईमात जास्तीत जास्त अभ्यास होणार आहे आणि पुरेसा अभ्यास होणार आहे. भूगोलमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचे रिलेटेड भूगोल विचारताय तर तुम्ही फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या लेवलच करा, भारताच्या लेवल करू नका. कारण की तुम्हाला जर प्रश्नच विचारत नाही तर तुम्ही टाईम वेस्ट का बरं करता त्यामागं? हे स्ट्रॅटर्जी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जर इतिहासचा विषय पाहिला आपण, जर तुम्हाला 1857चा उठाव विचारताय, त्यामध्ये उठाव करणारे आणि उठाव कुठे झाला यामध्ये विचारताय, परंतु मग तुम्हाला अधिकारी करायची गरज नाही, कारण की ते विचारच नाही तशा प्रकारचं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर नाही करसान तोपर्यंत तुमचं स्ट्रॅटर्जी डेव्हलप होणार नाही. आणि एकदा स्ट्रॅटर्जी डेव्हलप झाली मित्रांनो, तर तुमचा कुठलाही पेपर राहणार नाही, तो निघणार म्हणजेच निघणार. कारण की तुम्हाला तशी स्ट्रॅटर्जी असते की काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं. बघा, अभ्यास हा तुम्हाला एक सांगतो, 15 दिवसात का बरं अभ्यास होतो? बघा, कुठलाही अभ्यास अगर तुम्ही करसान, नॉर्मली पोलीस भरतीवर जो प्रश्न संच मी पाहिलेला आहे एकदम नॉर्मली आहे, एकदम वरवरचा असला, एकदम चिल्लर प्रकारचा आहे, तर त्या प्रकारचा अगर अभ्यास करायचा असेल तर तो 15 दिवशी मला असं वाटतं खूप आहे. कारण की जेव्हा आपण स्ट्रॅटर्जी विथ स्टडी करतो, फक्त आणि फक्त स्टडी नाही पण स्ट्रॅटर्जी विथ स्टडी करतो, तेव्हा आपल्या लक्षात येणार की आपल्याला नेमकं काय वाचायचं आहे. जर आपल्याला लक्षात आहे राज्यशास्त्रामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त मंत्रिमंडळ ते देखील राज्याचं यावर प्रश्न विचारते, तर आपण तेच करायला पाहिजे आणि नियर अबाउट त्यांच्या आसपासचे 2-3 प्रश्न.
पण संपूर्ण राज्यशास्त्र वाचत बसायची आवश्यकता नाही आहे. जर का संपूर्ण राज्यशास्त्र वाचतो म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो ते झालं MPSC लेवल, कारण की त्यामध्ये खूप डीपमध्ये विचारले जाते. परंतु तुम्हाला अशा प्रकारचं डीप विचारत नाही, वरवरच विचारते. त्यामुळे तुम्हाला कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न अटेंड करणं आहे. सोबतच एक लक्षात ठेवा, प्रश्न देखील इझी असतात, म्हणजेच तुमचा वेळ घालवला जात नाही. म्हणून तुम्हाला अशा प्रकारचा अभ्यास करावा लागेल ज्यामध्ये स्ट्रॅटर्जी घेऊन चालावं लागेल. चालू घडामोडी, आता आपण चालू घडामोडी याकडे वळू. आता बघा, चालू घडामोडी तुम्हाला कशाशी रिलेटेड विचारते, मग ते राज्य असो, भारत असो किंवा इंटरनॅशनल संबंध असो, परंतु यामध्ये तुम्ही फोकस करा तुम्हाला नेमकं विचारत काय आहे. रिलेटेड महाराष्ट्र, रिलेटेड इंडिया, रिलेटेड इंटरनॅशनल, अशा प्रकारचे रिलेशन करा ज्यामध्ये तुम्हाला निदर्शने देणार. जर तुम्हाला फक्त आणि फक्त महाराष्ट्र लेवलवर विचारताय तर तुम्ही त्या प्रकारचे करा. जर तुम्हाला भारता लेवलचे विचारताय तर तुम्ही त्या प्रकारचे करा. परंतु तुम्ही MPSC सारखं सर्वच करत बसू नका, कारण की तुम्हाला ते विचारच नाही आणि तो एक्स्ट्रा डाटा माइंडमध्ये स्टोअर करून माइंडला कन्फ्यूज करू नका, जेणेकरून पेपरमध्ये गेल्यानंतर मग आपल्याला ब्लर होते, व्यवस्थित आठवण येत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी टाळत राहा. आणि एक लक्षात ठेवा, ह्या गोष्टी तुम्हाला इतर कुठेच सांगणार नाही, कारण की हे असते स्ट्रॅटर्जी जे आपण डेव्हलप करत असतो आपल्या अभ्यासामधून. आपण हे निर्माण होत असते, हे कुठल्याच पुस्तकात मिळत नाही, कुठल्या मार्केटात मिळत नाही. हे स्वतः आपल्याला निर्माण होऊन जाते जेव्हा आपण भरपूर प्रमाणात अभ्यास करतो, ॲनालाइज करतो त्यानुसार. त्यानंतर जाऊ आपण गणित बुद्धिमत्ता. बघा, गणित बुद्धिमत्ता आणि मराठी ग्रामर यामध्ये हे दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. का बरं, तर यावरच पेपर डिपेंड असतो. हे विद्यार्थ्यांना जेव्हा कळेल, बघा गणिताचे नियर अबाउट 20 ते 25 प्रश्न असते, परंतु कुठे कुठे माहिती आहे का, कुठल्या जिल्ह्यामध्ये असे झालेलं आहे का 50-50 प्रश्न फक्त आणि फक्त गणित बुद्धिमत्तावर विचारलेले आहे. मराठी ग्रामर नियर अबाउट 20-25 मार्क यांच्यावर देखील राहते. म्हणजे हा बेस आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणित आणि मराठी ग्रामर हा बेस आहे पोलीस भरतीचा. तर तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे, ते म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता यावर तुम्ही कमांड कशी करायला पाहिजे. यामध्ये नफा-तोटा या लेवलवर प्रश्न विचारते का, सरासरीवर प्रश्न विचारते का, त्यानंतर अंकमालिकावर प्रश्न विचारते का, हे सर्व अगर तुम्ही ॲनालाइज करसाल त्यानंतर तुमच्या लक्षात येणार की नेमकं आपल्याला काय करायचं आहे, कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारते. गणित यामध्ये वन लाईनर विचारते, मल्टी लाईनर विचारते, इझी विचारते, हार्ड विचारते, मॉडर्न विचारते. जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारचं ॲनालाइज करत नाही तोपर्यंत तुमचा हा विषय कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाही. जर का गणित करतो म्हटलं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बोडोमासपासून सुरू होणार तर अनंतपर्यंत होऊन जाते. परंतु इतकं करायची आवश्यकता आहे का, जर तुम्हाला विचारच नाही तर ते करून आवश्यकता काय आहे. बघा, आजचा रूल असा आहे, जो जिंकला तोच सिकंदर. म्हणजे ज्याने पेपर काढला तो हुशार आणि जो हुशार असूनही पेपर नाही निघाला तो गाफल, असा म्हटलं जाते. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, पेपरामध्ये जेवढं विचारते तेवढंच तुम्ही करत राहा, म्हणजे त्याच्या रिलेटेडच करत राहा. त्यामध्ये बघा, आता आपण जाऊया ते म्हणजे मराठी ग्रामर. मराठी ग्रामरकडे जात असताना आपल्या निदर्शनास येते यामध्ये आपल्याला काय काय विचारले जाते. त्यामध्ये संधी विचारले जाते का, त्यामध्ये समानार्थी शब्द विचारले जाते का, विरुद्धार्थी शब्द विचारले जाते का, नेहमी वारंवार येणारे प्रश्न कोणते आहे, त्यानंतर संधी विग्रहमध्ये काय आहे. सर्व गोष्टी बारीक बारीक सारीक जे तुम्ही पेपरमध्ये ॲनालाइज करता त्या दृष्टिकोनातून डेव्हलप केलेला जो डेटा असतो तो सर्वात महत्त्वाचा मस्ट असतो. आणि तो डेटा फक्त आणि फक्त 15 दिवसाच्या बेसवर असतो. 15 दिवसच लागते त्या अभ्यासाला. आता मला एक सांगा, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, तो म्हणजे काही विद्यार्थी 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष इतकं अभ्यास करतात. मग का ते मूर्ख आहे का. नाही, बघा, कुठल्याही विद्यार्थ्याला स्टडी करतो 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष आणि त्या स्टडीमधून त्याला डेव्हलप होतो, ते म्हणजे स्ट्रॅटर्जी. परंतु हे स्ट्रॅटर्जी काही विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त 2 महिन्यात, 1 महिन्यात, 15 दिवसातही डेव्हलप होऊ शकते. बेस काय आहे माहिती आहे का. बघा, स्टडी प्लस स्ट्रॅटर्जी. तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी करसाल, म्हणजे स्टडीतून जेव्हा तुमची स्टडी कंप्लीट होणार तेव्हा तुम्हाला स्ट्रॅटर्जी डेव्हलप होणार. परंतु हे तुमच्यावर डिपेंड आहे का तुम्ही स्ट्रॅटर्जी किती दिवसात डेव्हलप करता. जर करायला बसलो तर आपण ते 2-5 दिवसातही होऊन जाते, कारण की फक्त आणि फक्त आपण कुठली एक्झाम देत आहोत हे गोष्ट महत्त्वाची आहे. जर तुम्ही पोलीस भरती देत असाल तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, पोलीस भरतीचे मागील वर्षाचे पेपर हे ॲनालाइज करायला पाहिजे आणि जवळपास मागील 5 वर्षाचे आधीचे ॲनालाइज करायला पाहिजे. त्यामध्ये तुमच्या लक्षात येणार ते म्हणजे पेपर कसा असतो, पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात हे देखील महत्त्वाचं आहे. सोबतच एक लक्षात ठेवा, मागील वर्षामध्ये जे विचारले जातात प्रश्न ते आपण स्ट्रॅटर्जीच्या बेसवर करायचे, ना की स्टडीच्या बेसवर. बघा, स्टडी आणि स्ट्रॅटर्जी याच्यामधला फरक तुम्हाला किंचित सांगतो मी. स्टडी म्हणजे बेस डेटा जो जमा करणं आहे, म्हणजे जो बेसिक डेटा आहे तो जमा करणं म्हणजे स्टडी झालं, आणि त्या डेट्याचं ॲनालाइज करून स्ट्रॅटर्जी निर्माण करणं हा झाला स्ट्रॅटर्जीचा फरक. आणि जोपर्यंत स्ट्रॅटर्जी डेव्हलप करू नाही शकत तोपर्यंत कुठलाही पेपर काढणं अवघड जातो. आणि ज्या दिवशी तुमची स्ट्रॅटर्जी डेव्हलप होणार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 15 दिवसातच तुमचा कुठलाही पेपर निघून जाणार. बघा, जर का आपण स्ट्रॅटर्जीच्या बेसवर करतो म्हटलं म्हणजे बघा,
आपण जेव्हा महाराष्ट्राचा भूगोल आपण हा वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येते, महाराष्ट्राचा भूगोल वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते प्रश्न कुठल्या बेसवर येणार, हे पोलीस भरती. पोलीस भरतीचे याच्या आधी प्रश्न कुठले कुठले आलेले आहे, कशा बेसवर आलेले आहे, किती हार्ड आलेले आहे. जर त्या प्रकारचं अगर आपण ॲनालाइज स्ट्रिक केलं तर आपल्या लक्षात येणार की प्रश्न विचारल्यागत जाते. बघा, तुम्हाला एक तर विचारलं जाणार ते म्हणजे महाराष्ट्राची स्थापना, जे की आपण जेव्हा स्टडी केली त्यानंतर ॲनालाइज केलं, या बेसवर आपल्या लक्षात आलेलं आहे ते म्हणजे 1 मे 1960ला स्थापन झाली. त्यानंतर त्या सोहळ्याचे उद्घाटन कोणी केले तर धनंजयराव गाडवीळ यांनी केले. हे देखील लक्षात पाहिजे. परंतु हे डेव्हलप कधी करू शकतो आपण, जेव्हा आपल्याला स्ट्रॅटर्जी डेव्हलप झाली आहे. त्यानंतर अनेक प्रश्न येऊ शकते, ते म्हणजे क्षेत्रफळावर. अगर जर का क्षेत्रफळावर आला तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे ते म्हणजे आपण एक कन्सेप्ट करायला पाहिजे, RMM म्हणजेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. बघा, महाराष्ट्राचं अगर आपल्याला विचारलं प्रश्न कसा येऊ शकतो हे देखील महत्त्वाचं आहे. प्रश्न आपल्याला माहीत पडला पाहिजे का आयोग कशा प्रकारचा प्रश्न काढू शकतो. आयोग नंतर काढणार, परंतु पहिल्यांदाच आपल्याला कळलं पाहिजे का प्रश्न या प्रकारचा येऊ शकते. बघा, या प्रकारचा आला क्षेत्रफळाच्या बाबतीत तर लक्षात ठेवा तो म्हणजे क्रमाने येऊ शकतो. सर्वात मोठा कोणता, त्यानंतर कोणता आणि महाराष्ट्राचा नंबर कितवा. तर महाराष्ट्राचा आपल्याला माहिती आहे 3रा आहे. जर क्षेत्रफळ विचारलं तर आपल्याला 3,07,713 हे देखील माहीत आहे. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, 3रा. त्यानंतर महाराष्ट्राने किती भाग व्याप्त केले आहेत तर ते म्हणजे 9.36% एकूण भारताच्या. हे सगळ्या गोष्टी ॲनालाइज पाहिजे. जर का आपल्याला लोकसंख्येवर आला तर लक्षात पाहिजे आपल्याला का लोकसंख्ये बाबतीत आपण महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण लोकसंख्या विचार केला तर 11.23 लाख आणि समथिंग, म्हणजेच याला नियर अबाउट अगर विचारलं तर ते म्हणजे 11.24 कोटी. ठीक आहे, हे देखील माहीत पाहिजे. हा डेटा आपण बघा, हा डेटा माहीत आहे का एका दिवसात संपूर्ण केला जातो. एकाच दिवसात, याला 10 दिवस किंवा 15 दिवस लागत नाही. परंतु हा डेटा कलेक्ट केल्यानंतर तो आपण कसा स्टोअर करावा आणि त्याचं ॲनालाइज कसं करावं हे जोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही तोपर्यंत आपला एक्झाम 15 दिवसात क्रॅक होणार नाही. आणि ज्या दिवशी हा ॲनालाइज किंवा हा सटीक दृष्टी आपली बनली त्या दिवशी मित्रांनो आपण अभ्यास फक्त आणि फक्त 15 दिवसातच केला तरी आपला रिझल्ट 110% येणार आहे, हे कन्फर्म आहे. चला तर अशाच प्रकारच्या स्ट्रॅटर्जीसाठी आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि मागील वर्षाचे पेपर आपण सटीकदृष्ट्या फक्त आणि फक्त ॲनालाइज बेसवर कशा प्रकारे तुम्ही सोडू शकता. जर तुम्हाला परीक्षामध्ये जात असताना तुमचा अभ्यास हा 50%च झाला आहे, 40% झाला आहे, 30% झाला आहे, तरी तुम्ही 90-92चा पेपर कसा काढू शकता हे आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिकवत आहोत. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब चॅनलला करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची किंवा नवीन व्हिडिओ आपण टाकले त्याची लिंक तुम्हाला व्यवस्थित आणि सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.